नमस्कार, इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलवरती मी पॅरेंटिंग संबंधित टिप्स शेअर करत असते किंवा मुलांचा अभ्यास घेण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपल्या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे। मला भरपूर असे कमेंट येतात की आमची मुलं खूप अभ्यास करतात पण परीक्षेमध्ये त्यांना खूप कमी मार्क मिळतात। मुलांना क्लासेस लावले, ट्युशन्स लावले, व्यवस्थित मार्गदर्शन केलं तरी सुद्धा मुलं अभ्यास करत नाही। मग त्यांचं फ्युचर काय आहे, त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये काय होईल? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा मुलांच्या बाबतीमध्ये नाही बोलणार आहे का जी मुलं अभ्यास करतच नाही किंवा अभ्यासाचा कंटाळा करतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मुलांबद्दल बोलणार आहोत जी मुलं खूप प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांना परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात आणि त्यांची कारणं काय आहेत तीच आपण जाणून घेणार आहोत। मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा त्यांना तुम्ही जज करू नका। जेव्हा ते लोअर स्टँडर्डमध्ये असतात की अभ्यास करतच नाही, अभ्यासाचा कंटाळा करतात, त्यांना परीक्षेमध्ये खूप कमी गुण मिळतात। मुलं जशी जशी मोठी होत जातात ना तशी तशी त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी वाढत जाते। जी मुलं लहान असताना म्हणजे लोअर ग्रेड्समध्ये जी मुलं एकदम ॲव्हरेज असतात किंवा बिलो ॲव्हरेज असतात ती मुलं मोठी झाल्यानंतर खूप चांगला परफॉर्म करतात। मुलं जशी जशी मोठी होत जातात तसंच त्यांचा बुद्धीचा विकाससुद्धा होतो, त्यांना मॅच्युरिटी येते, त्यांची अंडरस्टँडिंग लेवल वाढते आणि मग जो अभ्यास त्यांना लोअर स्टँडर्डमध्ये नाही कळायचं ते हळूहळू मोठी होत असताना ते शिकतात। आता काही वेळेस कसं असतं ना की मुलांना योग्य मार्गदर्शन देणंसुद्धा गरजेचं आहे। आपण फक्त मुलांना ब्लेम करतो की मुलं अभ्यास करत नाही, त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही, पण काही वेळेस आपण त्यांना ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीसुद्धा चुकीच्या असतात। काही मुलांना एकदाच वाचल्यानंतर पटकन कळतं, पण काही मुलं अशी असतात की ज्यांना 2 ते 3 वेळा वाचावं लागतं किंवा काही मुलं अशीही असतात की त्यांना जर तुम्ही व्हिज्युअली एखादी गोष्ट दाखवली किंवा एखादा प्रसंग जर त्यांच्यासमोर जर तुम्ही नरेट केला किंवा त्यांना तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे दाखवला तर तो त्यांच्या पटकन लक्षात राहतो। मग आपल्याला आपल्या मुलांची अशा प्रकारे ओळख करून घ्यायची की आपली मुलं कोणत्या नक्की कॅटेगरीमध्ये बसतात आणि त्यानुसार तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा। मुलांवरती अगोदरच ढ असण्याचा ठप्पा लावू नका आणि त्यांच्या करिअरची तर चिंता अजिबात करू नका जर तुमची मुलं लहान ग्रेड्समध्ये असतील। मी आधीही सांगितल्याप्रमाणे मुलं जशी जशी मोठी होत जातात तसं तसं त्यांचा बुद्धीचा विकास होऊन मुलांना अभ्यास चांगल्या पद्धतीने कळतो आणि उलट अर्थी असं सुद्धा होतं की जी मुलं लहान ग्रेड्समध्ये चांगली परफॉर्म करतात त्यांच्यामध्ये खूप जास्त अति आत्मविश्वास म्हणजे निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की आपण मोठी होईपर्यंत चांगलंच परफॉर्म करू। अशी मुलं मोठ्या ग्रेड्समध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांना इतर गोष्टींचं एक्सपोजर मिळतं अशा वेळेसुद्धा ते अभ्यासामध्ये मागे पडतात। आपण मुलांना मारून धमकावून त्यांच्याकडून फक्त लहानपणी अभ्यास करून घेऊ शकतो, पण जसे जसे ते 7वी 8वीला जातात तुम्ही मुलांना मारून त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊ नाही शकत। त्यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करा। अभ्यास त्यांना शिक्षा नाही वाटली पाहिजे, तो त्यांच्या रुटीनचा एक भाग, एक शिस्तीचा भाग त्यांना वाटला पाहिजे। त्यामुळे मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते ओळखा। सगळी मुलं ही सारखी नसतात, प्रत्येक मुलाची जी अभ्यास ग्रहण करण्याची जी क्षमता असते ती वेगवेगळी असते। काही मुलांचा जो विकास असतो तो थोडासा हळूहळू होतो तर काही मुलं जी असतात त्यांचा मेंदू जास्त पटकन विकसित होतो, मग अशा मुलांना अभ्यास जास्त चांगला कळतो। मग या मुलांचं करिअर नाही का ज्या मुलांना अभ्यास व्यवस्थित येत नाही किंवा जी मुलं परीक्षेमध्ये फेल होतात? तर असं अजिबात नाही आहेत। आताच्या घडीला करिअरच्या खूप साऱ्या शाखा आहेत, जी फक्त इंटेलिजंट मुलं आहेत तीच लाईफमध्ये सक्सेसफुल होतील असं नाही। आता अशा वेळेस तुम्ही काय कराल? तुम्हाला माहिती आहे की तुमची मुलं अभ्यासामध्ये चांगला परफॉर्म करत नाही, ती बिलो ॲव्हरेज आहेत किंवा काठावरती पास होतात, मग अशा वेळेस तुम्ही मुलांमध्ये इतर कोणते कलागुण आहेत का ते ओळखण्याचा प्रयत्न करा। असं कोणतंच मूल नसतं की ज्याच्यामध्ये कोणतेच कलागुण नसतात, काही ना काही त्यांच्यामध्ये हिडन टॅलेंट असतं, ते आपल्याला एक्सप्लोर करण्याची गरज असते आणि त्याच्यामुळे मुलांना जास्तीत जास्त एक्सपोजर देण्याचा प्रयत्न करा। त्याने इतर जे काही करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात जसे की गेम्स असतात, वेगवेगळ्या काही स्किल्स असतात त्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करा आणि त्याच्यामधून तुम्ही त्यांचं टॅलेंट ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये ते कसे एक्सेल करतील, कसं त्यांचं जे टॅलेंट आहे ते त्यांच्या करिअरमध्ये रूपांतर होईल त्यासाठी त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या। हताश होऊ नका। मला माहिती आहे की आपला जो समाज आहे ना तो मुलांची जी इंटेलिजन्स आहे ती त्यांच्या रिझल्टमध्ये मिळणाऱ्या मार्कावरूनच ओळखतात। जी मुलं चांगल्या परीक्षेमध्ये परफॉर्म करतात म्हणजे ती हुशार आणि जी मुलं इतर ज्या गोष्टीमध्ये म्हणजे जसं डान्समध्ये म्हणा, म्युझिक, गेम्स किंवा इतर कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये एक्सेल करतात आणि अभ्यासामध्ये मागे राहतात ती मुलं म्हणजे ढ। तर हा जो स्टिरियोटाईप आहे ना तो तुम्हीच ब्रेक करू शकता। त्यामुळे जसं मी नेहमी सांगते की आपल्या मुलांची जी तुलना आहे ती इतर मुलांशी अजिबात करू नका। आपल्या चॅनलवरती मुलांच्या अभ्यासासंबंधित आधी सांगितल्याप्रमाणे खूप छान व्हिडिओ आहेत, ते पहा जेणेकरून तुम्हाला मुलांचा अभ्यास घेणं इझी होईल। मुलं जर अभ्यासामध्ये इंटरेस्ट नसतील दाखवत तर इट्स ओके, तुम्ही त्याला मारू वगैरे नका किंवा त्यांना
टॉर्चर नका करू. टॉर्चर हा शब्द थोडासा मोठाच आहे, पण मी पाहिलेलं आहे की पेरेंट्स कधी कधी मुलांना खूप मारतात वगैरे, की त्यांना अभ्यास झेलत नाही. अगदी KGच्या मुलांनासुद्धा मारलं जातं किंवा त्यांना ट्युशनमध्ये खूप सारा अभ्यास त्यांना म्हणजे त्यांच्याकडून करून घेतला जातो. पण असं करू नका. मुलांना थोडंसं समजून घ्या. तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधा, कारण आता यूट्यूबवरती सुद्धा असे खूप सारे तुम्हाला इंटरेस्टिंग वेज असतात मुलांना शिकवण्यासाठी. ते तुम्ही थोडंसं शिकून घ्या आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करा. अजूनही तुमचे पॅरेंटिंग संबंधित काही असे प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.